विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे। या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांना संधी दिलेली आहे। निवडणुकीसाठी अर्ज भरताना नार्वेकरांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण आणि गुन्ह्याची माहिती दिली आहे। शपथपत्रामध्ये शिक्षण आणि संपत्तीविषयी दिलेल्या माहितीमुळे नार्वेकर सध्या खूपच ट्रोल होताना दिसतात। नेमकी अशी काय माहिती आहे की ज्यामुळे उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत? याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपले स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। उद्धव ठाकरे यांचे पीए अर्थात स्वीय सहाय्यक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या आता होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे। यावेळी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये। त्यामध्ये त्यांचं शिक्षण हे 10वी झाल्याचं नमूद करण्यात आलंय आणि त्यांनी जाहीर केलेली संपत्ती ही कोट्यवधी रुपयांची आहे आणि तरी देखील त्यांच्याकडे एकही गाडी नाहीये। नार्वेकर यांचं शिक्षण आणि त्यांची संपत्ती, त्यांच्याकडे नसलेली गाडी या सर्वांची तुलना करत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात आणि आणखी सुद्धा होत आहेत। नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती किती आहे यावर एक नजर टाकूयात। तर नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम म्हणून 45,000 रुपये तर पत्नीकडे 36,000 रुपये आहेत। तसेच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 74,13,243 रक्कम तर पत्नीकडे 8,22,118 इतकी रक्कम आहे। नार्वेकर यांनी म्युच्युअल फंड मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे। त्यांनी 50,000 तर पत्नीने 12,40,82,526 रुपये गुंतवले आहेत। पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचे 3,68,729 रुपये तर पत्नीचे 67,88,558 रुपये। नार्वेकर दाम्पत्याकडे लाखोंचे दागिने देखील आहेत। 24,67,981 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 9,74,656 रुपये किमतीचे चांदीचे दागिने। त्यांच्याकडे हिरे देखील असून त्यांची किंमत 36,85,552 रुपये इतकी आहे। एकूण दागिन्यांची किंमत 71,28,189 आहे। त्यांच्या पत्नीकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत ही 67,61,420 रुपये आहे। शेअर्स मध्ये देखील त्यांची कोट्यवधींची गुंतवणूक आहे। मिलिंद नार्वेकर यांची श्री बालाजी कॉम LLP कंपनी आहे। त्यामध्ये 50% शेअर्स त्यांचे तर पत्नीचे 50% शेअर्स आहेत। त्यामध्ये त्यांची स्वतःची एकूण रक्कम ही 10,28,28,152 आहे तर पत्नीची एकूण रक्कम ही 31,25,33,560 रुपये। त्यांनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, एशियन पेंट्स, IDBI बँक, ICICI बँक आणि इतर कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केलेत। तसंच नार्वेकर कुटुंबाची कोकण आणि बीडमध्ये सुद्धा जमीन आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील दापोली येथे 74 एकर जमीन आहे। या जमिनीमध्ये पत्नीचा 50% वाटा आहे। तर बीड जिल्ह्यातील बानेवाडी गावात जवळपास 1 एकर जमीन आहे। तसंच बंगळुरू येथे पत्नीच्या नावावर 2,325 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट आहे। नार्वेकर कुटुंबाचं मुंबईतील मालाड आणि बोरिवली इथं देखील 1,000 स्क्वेअर फुटाचं घर आहे। तसंच त्यांच्या पत्नीच्या नावावर अलिबाग इथं एक फार्म हाऊस देखील आहे। नार्वेकर यांच्या स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4,63,63,323 तर पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11,74,06,490 रुपये इतकी आहे। मिलिंद नार्वेकर आणि पत्नीच्या उत्पन्नाचं साधन वैयक्तिक पगार, घरांचं भाडं, व्यावसायिक उत्पन्न आहे। नार्वेकर यांच्यावर 26,38,160 रुपये वैयक्तिक कर्ज आहे तर पत्नीवर 3,22,45,000 रुपये इतकं वैयक्तिक कर्ज आहे। तसंच नार्वेकर यांच्या नावे 1,54,81,989 बँकेचं कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीने 38,94,807 रुपये बँकेचं कर्ज घेतलं आहे।
आता सर्वात गंमतशीर बाब म्हणजे करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्याकडे स्वतःचं कोणतंही वाहन म्हणजे गाडी नसल्याचं त्यांनी शपथपत्रामध्ये नमूद केलंय। तुम्हाला मिलिंद नार्वेकर यांच्या या शपथपत्रात दिलेल्या माहितीविषयी काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राइब व फॉलो करायला विसरू नका।